ग्रामपंचायत कारभार कसा चालतो, कोण चालवतं, यामध्ये होणाऱ्या गैरकारभारास स्वाक्षरी अधिकारी किंवा पदाधिकारी जबाबदार असतात. यामध्ये तसेच ज्या काळामध्ये तक्रार नोंदवली गेली त्या काळामध्ये तक्रारदार भोसले यांच्या मातोश्री सरपंच या पदावर कार्यरत होत्या. मात्र या तक्रारीमध्ये त्यांचा कुठेही उल्लेख केलेला दिसून येत नाही. तसेच मी उपसरपंच या पदावर असताना आर्थिक व्यवहार करताना मी कुठेही सही केलेली नाही. सही करण्याची माझी गरजच भासत नाही. त्यामुळे एवढे ज्ञान नसलेल्या दोघांनी अपुऱ्या बुद्धीने आणि राजकीय देशातून तक्रार केल्यामुळे माननीय विभागीय आयुक्त यांनी माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे, असे पत्रकारांशी संवाद साधताना श्री प्रताप शिंदे उपसरपंच उंची ठाणे यांनी व्यक्त केले असून पाहूयात पुढील प्रमाणे. नमस्कार, मी प्रताप बाबूराव शिंदे, उपसरपंच ग्रामपंचायत उंची ठाणे. काल विरोधकांनी ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आरोप केले आणि समाजामध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न केला, त्याला उत्तर देणं गरजेचं होतं. त्यांच्या ह्या बेछूट आरोपाला समस्त नागरिकांमध्ये संताप उत्पन्न झाला. खास करून महिला वर्गात, महिलांच्या मी आलेल्या माझ्या माता भगिनी आया ह्यांचे मी विशेष आभार मानतो. आणि काल केलेल्या आरोपावर मी पूर्णपणे सविस्तर बोलणार आहे. कालच्या आरोपामध्ये प्रामुख्याने सतीश विष्णू शिंदे व शरदलाल भानुदास भोसले यांनी ग्रामपंचायतीच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रतिवादी म्हणून तत्कालीन सरपंच उज्ज्वला पोपट शिंदे, मी स्वतः प्रताप बाबूराव शिंदे व अनिल पांडुरंग सडके या तिघांवर तक्रारी अर्ज दाखल केला होता. ह्या तक्रारी संदर्भात विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडून सातारा मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांना चौकशीचे आदेश आले आणि त्यानंतर त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर पुणे विभागाने आयुक्तांनी निकाल दिला. त्या निकालामध्ये त्यांनी काही बाबी मांडल्या, ते मी थोड्या वेळात स्पष्ट सांगतोच. पण कालच्या आरोपामध्ये मुख्य आरोप असा होता की काही वस्तूंवर त्यांनी आक्षेप नोंदवला होता. त्यांनी 12/9/2024 रोजी हा अर्ज केला होता. त्या अर्जावर त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंवर ह्या बोगस खरेदी आहेत आणि ह्या केल्याच नाहीत, फक्त खोटी बिलं काढली आहेत. विशेष करून सरपंचांना अंधारात ठेवून ही बिलं काढलेली आहेत. त्यामध्ये मग तांदूळ खरेदी असेल, काजू खरेदी आहे, लहान मुलाची खेळणी, कचऱ्या डबे, टी व्ही, पाण्यात टाकी, मोटर, पेन, वही, सॅनिटरी नॅपकिन, वॉश बेसिन ह्यावर त्यांनी पूर्णपणे आक्षेप नोंदवला होता. त्यावेळीसुद्धा अर्जदारामध्ये सतीश विष्णू शिंदे, शरद भानुदास भोसले, शिवाजी खाशाबा शिंदे, आनंदराव जगन्नाथ यादव या लोकांनी ही तक्रार केलेली. तर सर्वप्रथम मुद्दा आहे तो की जे सॉलिड वस्तू आहेत त्यामध्ये कचऱ्याचे डबे, LG TV, लहान मुलाचं खेळणी आणि वॉश बेसिन ह्या वस्तू त्या विभागाकडे वितरित करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचा कागदपत्राची शहानिशा तपासी अधिकाऱ्यांनी करून त्याचा अहवाल वर कळवलेला आहे. दुसरा मुद्दा उपस्थित राहतो की खाऊ वाटप केलं ह्या लहान मुलांनाच केलं आहे. ती शाळेतली मुलं आहेत, काही इथे आहेत, बाहेरगावी शिकतात, पण ते नागरिक आहेत. त्यातले विशेष तांदूळ, काजू किंवा मग पेन असेल, वही असेल ह्यांना वाटप केलेलं आहे. ह्याच्यावर यांनी आक्षेप घेतला की ह्यांना वाटप केलेलंच नाही आहे, हे फक्त यांच्या नावाखाली आम्ही बोगस बिलं काढलेली आहेत. मला वाटतं त्यातल्या कुठल्याही लहान मुलाला बोलूया, बाबू ये रे जरा, बाबू ये, लहान आहे ना, तुला बाबा काय काय मिळालं ग्रामपंचायत, घे हातात माईक घेऊन सांग. हां, तिकडे बघून सांग. पेन,
वही, डस्टबिन, टीवी, पोर्ट्रेट, बूट, सॉक्स, चॉकलेट, तू ये बिस्किट, तू पण सांग त्याला तू त्याच माहिती नाही बोला सांग देतात काजू बदाम. आम्ही अशा आहेत नसूनही आम्हाला खाऊ दिले. अजून ड्रेस दिला. दे आता बस बसा. हे लहान मुलांनी स्वतः या गोष्टी कबूल दिली की आम्हाला वस्तू मिळालेल्या आहेत. आता राहिला प्रश्न उपस्थित जातो कुठं. सतीश शिंदेने काल आवर्जून फार मोठ्या आवाजात मोठ्या बौद्धिक पातळीवर बोलणं केलं की मी 31 मेच्या ग्रामसभेत विचारणा केली आणि त्यावेळी तत्कालीन सरपंच बबाई भानदास भोसले हे अध्यक्ष होत्या. ह्या म्हणजे नातं सांगायला बरं वाटेल तर बबाई भानदास भोसले ह्या शरद भानदास भोसले तक्रारदारांच्या माता आहेत, आई आहे. त्यावेळी सभेमध्ये तत्कालीन माजी सरपंच आपले उज्ज्वला पोपट शिंदे त्यावेळी होत्या, मी होतो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तिथं आम्ही काय उत्तरच दिलं नाही. बरोबर आहे, रास्त आहे, खोटं नाही, एकदम खरं बोलला आहे तू. पण शासकीय अधिनियम सांगतो, ग्रामपंचायत अधिनियम कलमानुसार ग्रामसभेची नोटीस निघते. 16/5/2024 ग्रामसभेने नोटीस काढली. ही नोटीस काढताना ग्रामपंचायतच्या सदस्याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना आपल्या विषय मांडायचे आहेत त्याचा कागद त्याचा अर्ज त्यांनी ग्रामपंचायतीला द्यायचा असतो आणि त्यावेळी त्याच्यावर चर्चा होते. अन्यथा अध्यक्षाच्या परवानगीने विषय घेतला जातो. परंतु जर ग्रामसभा तहकूब झाली, तहकुबीनंतर जर ग्रामसभा झाली तर कुठलेही विषय मांडता येत नाही. ह्या नियमाचं तत्कालीन बबाई भानदास भोसले यांनी उल्लंघन केलं, पण आम्ही त्या शासना नियमाचं उल्लंघन करू शकत नव्हतो म्हणून आम्ही शांत राहिलो. हा त्यांचा पहिला विषय संपुष्टात आला. आता त्यांनी नुसतं छाती ठोकपणे सांगितलं त्यावेळी की पाण्याची टाकी 24,000, पाण्याची मोटर 23,000 आणि फार छान आणखीनच प्रेमाने सांगितलं की वॉटर सप्लायच्या पाईप 4 इंची 6 इंची अशा 80,000च्या वस्तू आणल्या. असं मिळून 1,28,127 रुपयाचं बोगस बिल काढलं. मान्य सतीशराव शिंदे तुम्ही ह्यानंतर पुढेही बोलला की स्मारकातला वृक्षारोपण करण्यासाठी 1,21,000 रुपयाचं वृक्षासाठी बोगस बिल काढलं. सतीश शिंदे अभ्यास करून बोलायला शिका, कागद वाचायला शिका, फटक्या वकिलागत बोलायचं बंद करा, शासनाची कागद नीट वाचा, शासन काय सांगतंय. खर्च केला म्हणजे छाती पिटली तुम्ही. खर्च केला म्हणजे छाती पिटताय. आम्ही केला. त्यातला तुम्ही सांगितलेला खर्च 27,770 रुपये, 61,225 रुपये आणि 21,112 रुपये हे खर्च ग्रामपंचायतच्या 15 इत्ताच्या अकाउंटमधून 21/7/2023 रोजी काढण्यात आले. हे ग्रामपंचायतच्या 15 स्टेटमेंट आहे. जेव्हा पाहिजे असेल तेव्हा उपलब्ध करून देतो. शासनाकडे पण आहे, ग्रामपंचायतकडे आहे. ह्या वेळेस तत्कालीन त्यावेळी सरपंच म्हणून बबाई भानुदास भोसले ह्या कार्यरत होत्या. कारण उज्ज्वला पोपट शिंदे ह्या 2 फेब्रुवारी 21 पासून 2 फेब्रुवारी 23पर्यंतच सरपंच पदावर कार्यरत होत्या. त्यानंतर बबाई भानुदास भोसले ह्या कार्यरत होत्या. त्यांच्या कालावधीत हे बिल निघालं. त्याची ही PPS कॉपी महाराष्ट्र शासनाची. त्यानंतर त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की 1,21,000 बिल निघाले. त्यावेळीसुद्धा बबाई भानुदास भोसले ह्यांनीच ते बिल काढलेलं आहे. म्हणजेच काय, चोराच्या उलट्या बोंबा. मुलांनी पेमेंट काढलं, तक्रार करतो आमच्या नावाने. ह्याच्यावर मी तुम्हाला सर्व समाज एकच चॅलेंज करतो आहे
ह्याचा पाठपुरावा करा. आम्ही तुमच्यासोबत येतो. नेमकं बिल काढलं आहे कुणी आणि मग आरोप करा. पैसे काढायचे तुम्ही. आता इथं म्हणू नका की बाबा माझं फसवलं. आता तुझा मुलगा तक्रारदार आहे. हे पैसे काढले तुम्ही, नाव घ्या आमचं कागदाची. कारण का ह्याचा पण उल्लेख करायला लागेल की ह्याचा कळल्याला ह्याची मेन फाईल ही पंचायतून गायब केली होती. पण एक माननीय आपल्या हितचिंतकाने ही फाईल पोच केली माझ्याकडं. ही फाईल ती गायब केल्यामुळं ह्यातल्या तारखा कळून येत नव्हत्या. पण ह्याच फाईलमध्ये ह्या तारखा सापडल्या. ही सर्व कागदपत्रं मला सापडली. त्यामुळे हे सिद्ध होतं की जे त्याने आरोप केलेत ते आरोपाचे पैसे हे शरद भानदास भोसलेच्या आईच्या काळात निघालेत. त्यामुळे हा व्यवहार अपहार त्यांच्या आईच्या काळात झालेला आहे. ह्याच्यावर तुम्ही खंडन करा असेल तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन खंडन करा. कागद उपलब्ध आहेत. राहिला प्रश्न त्यांचा सारखा छाती पिटून सॅनिटरी नॅपकिन साहजिक आहे. एकदम गंभीर बाब आहे. महिलांची प्रायव्हेट गोष्ट मानली जाते. ह्याच्यावर चर्चा करणे उचित नाही. पण ह्या महाभाग आणि ग्रामसभेत पण चर्चा केली राव. थोडं तर औचित्य पाळा. बरं सॅनिटरी नॅपकिन वाटणार कोण? महिलाच ना. मी तर नाही वाटू शकत. मग आमच्याकडे शुभांगी गोलोप आहेत, महिला बचत गट चालतं. त्यांनी सॅनिटरी हस्ते वाटप केलं. 2 शब्द त्यांना बोलत होत. मी शुभांगी विजय गोलप. मी बचत गटाचे अध्यक्ष आहे. सॅनिटरी नॅपकिन मी वाटप केलेलं आहे. यांना महिलांच्या खाजगी बाबतीत बोलणे हे यांचं चुकीचं आहे की हे बोलणं हे चुकीचं आहे. हे त्यांनी बोलू नये व मी महिलांच्या वतीनं सर्व निषेध करते. या बाबतीचा निषेध करते. कुठल्याही विषयाचा किती चर्चा करावी याचं भान ठेवा. आता राहिला प्रश्न मी दिलेल्या आरोपानुसार केला. ह्यांनी केव्हाही ह्या गोष्टीची शहानिसाठी आमनेसामने बसावं. तपासी अधिकारी बोलवावेत. मी सिद्ध करून दाखवतो. अपहार ह्यांनी केला. फक्त नाव ढकललं आमच्यावर. आणि आता मुद्दा पुढे येतो असा, मग निकाल काय लागला? तर निकालामध्ये न्यायालयाने कुठेही अपर केल्याचा ह्या निकालपत्रात म्हटलेलं नाही आहे. त्यामध्ये न्यायालयाने काय सांगितलं की तत्कालीन ग्रामसेवकांनी कागदपत्र व्यवस्थित नव्हती केली म्हणून त्यांच्यावर विभागीय चौकशी आदेश लावले. आणि दुसरा मुद्दा आहे की आमचे एक सदस्य आहेत अनिल पांडुसारखे एक मागासवर्गीय आहेत. त्यांच्या घरकुलचं काम सुरू असताना ते तिथं राहिले. तर त्यामुळे ह्यांनी त्याच्यावर तक्रार केली. मला वाटतं ही गोष्ट माझ्यापेक्षा जास्त तत्कालीन सरपंचच बोलतील कारण आरोप त्यांच्यावर झालेत. मी उज्ज्वला पोपट शिंदे उंचीठाणे ग्रामपंचायत सरपंच होते. आणि मी त्यांच्यावर तक्रार झाली की त्यांनी त्या समाज मंदिरात राहणे चुकीचं आहे. पण ऐन पावसाळ्यात त्यांचं घर बांधायला काढल्यामुळे त्यांना समाज मंदिरात राहण्यासाठी जागा दिली म्हणून आमच्यावर आरोप केले, तक्रार केली. त्याचा मी तक्रार केली तरी चालेल पण मी गरिबाला न्याय देणार. माझ्यावर असे किती आरोप केले तरी मी त्याची चिंता करत नाही. एका मागासवर्गीय व्यक्तीला राहण्याला मज्जाव केला नाही म्हणून त्यांनी आपलं पदसुद्धा बलिदान केलं. अशा महिलेचा मी विशेष सर्वांच्या वतीनं आदर करतो आणि अभिमान बाळगतो. आता काल त्यांनी एक गोष्ट आवर्जून मगाशी बोलली. आणखीन जो मोठा कळीचा मुद्दा आहे हुतात्मा स्मारक. 2015 ते 2021 दरम्यान ह्या स्मारकाला 26 लाख रुपये आले होते. 26 लाख रुपये आलेले. त्याच्या नोंदी त्यांच्याकडे पण आहेत, शासनाकडे पण आहेत. 26 लाख नोंदीमध्ये ही स्मारकाची अवस्था काय केली होती ह्या उंचीठाणे डोळ्याने बघितले. तो स्मारक ही लोक वयस्कर घेऊन आम्ही श्रमदानातून स्मारकाला सुरुवात केलं.
स्मारक तयार करत असताना त्यामध्ये ज्या वस्तू घाण सापडल्या त्या सांगण्यासारख्या पण नाहीत, कारण महिला वर्ग इथं बसलेला आहे. पण शेवटी लोकांनी आमच्या हाकेला साथ दिली आणि स्मारकाचं संवर्धनाचं काम सुरू केलं. कुणी हस्ते परहस्ते, कुणी अंगमेहनती असू दे, वस्तूमार्फत असू दे, मदत केली आणि स्मारक आज डोलाने उभं राहिलं आहे. मी अभिमानानं सांगतो की मागील 6 महिन्यापूर्वी या महाराज्याचे कॅबिनेट मिनिस्टर जयकुमार गोरे साहेब भाऊ हे यांनी तिथे भेट दिली आणि त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट सांगितलं की जिल्ह्यातलं 1 नंबरचं स्मारक उदयाला आलेलं आहे आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना शाबासकीची थाप दिली. पण जेव्हा स्मारक उभं राहत होतं त्या ह्याच सतीश विष्णू शिंदेनी तिथं असलेली निलगिरी झाडं तोडताना एवढा आकाड तांडव केला, मीडिया बोलवलं, आमरण उपोषण करतो, असं काय भाव आणला जसं काय देशामध्ये जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आत्ता काय वेगळंच घडणार आहे ही झाडं तुटल्यावर. माणसं बघा आपण नक्की काय प्रॉब्लेम आहे. आमरण उपोषण केलं. काल छातीठोकपणे म्हणला की लोकवर्गणीतून केलीत. माझं त्याला आव्हान आहे, स्वतः तू देत काय रुपये देतच नाही सोडून दे, पण तिथल्या बसलेल्याने किती दिले नाव सांगावंस. अरे तुम्ही फिरकला नाही 3 वर्षात आणि निर्लज्ज जाऊन बसलाय तिथं. अहो तुमची इथपर्यंत मजल गेली, हुतात्मा दिनाचं झेंडावंदन तुम्ही रद्द केलं इतके ना, आणि म्हणे पैसे केले, ग्रामवर्गणी काढले. आणि बिहार पॅटर्न म्हणजे काय? व्हॉट इज बिहार पॅटर्न? बिहार पॅटर्नमध्ये तुम्हाला केंद्र शासन मजुराची रक्कम देते, झाडं देत नाही. ह्याने केलेली घाण नाही करतायत. ह्या व्यक्तींनी 2.5 लाख रुपयाची झाडं आणून लावली होती त्या काळात, करंजीची. आमच्या बापाने लावली का करंजी झाडं? हे राव आज त्याचा आणि ह्यांचे उद्योग. मग त्यावेळी आज सुद्धा माडे लेखी आकडा आहे 5,93,700 रुपये त्या स्मारकाला खर्च झाला आहे. ह्याच्या अगेन्स्ट छातीत ठोकपणे सांगतो उभ्या मैदानात, तुम्ही किती पैसे घातले सांगा. त्याला बोचलेत ना माझे ज्येष्ठ मंडळी, शिवाजीराव शिंदे काल रडत होते. मला वाटतं काय रडत होते वाटतं, गळा काढला होता तिने. लय झालं, गावाचं नाव बदनाम झालं. तुम्ही माईक घेऊन फोडताय आणि सांगताय. दादा गावाचं नाव असं बदनाम होत नसतं. ग्रामीण मर्चंट पतसंस्था मोडून खाली राहू तुम्ही, तिथलं फर्निचर आणून ह्या सोसायटीतून बिल काढले तुम्ही आणि म्हणताय 65 वर्षात असं घडलं नाही. हां तुमची 10 माळावर इंचभर जमीन नाही आणि तुम्ही महादेव मंदिर स्वतः नावावर केलं आहे आणि म्हणताय 65 वर्षात घडलं नाही. हां गाडगे साहेबाकडे किती रुपये आणले आणि तुमच्या सहकार्याने किती गोंधळ केला लाख रुपये आणल्याचा, हे गावाने डोळ्याने बघितलं आहे आणि म्हणतात 65 वर्ष आज झालं नाही. भ्रष्टाचार आमच्यावर करताय. राव 10,000ला बोकड येत नाही, 10,000 विक्रांत तुम्ही जमिनी घेतल्या राव त्या गावात आणि सांगताय आम्हाला. गावात टेलिफोन तर ठेवला का तुम्ही? आणि हा सामाजिक कार्यकर्ता जे अनेक जागृती संस्था मोडून खाऊन जेलवारी केली राहू तुम्ही आणि म्हणे मी सामाजिक कार्यकर्ता. कुठलं असू द्या, जास्त यात खोलात जाऊन आम्हाला कुणाला वाईट आरोप करायचे नाहीत. पण आमच्यावर जे आरोप झाले हे बिनबुडाचे, बिनतथ्याचे. कारण काय झालं आहे, दिवसेंदिवस जनतेमध्ये विकासाचं धोरण दिसतं आहे. गाव दिवसेंदिवस विकासाकडे वाटचाल करतं आहे. मागील 3 वर्षात 2.25 कोटी रुपयाचा निधी या ग्रामपंचायतीला आणला गेला. गावातले रस्ते, अंतर्गत भुयारी गटर असतील, पाईपलाईन असतील, मेन रोड असतील, ह्याच्यावर निधी पडत चालला आहे. कामं वेगाने सुरू आहेत आणि करायचं तर आमच्याबरोबर स्पर्धा विकासाची करा ना. चॅलेंज करतो तुम्हाला इथं बसून, विकासाची स्पर्धा करा. मी 10 आणले, तुम्ही 20 आणा. तुम्ही 20 आणले, मी 40 आणतो. काय करताय? आणलेल्या वस्तूला किती अर्ज टाका, ह्याच्यावर तक्रार करा. हे वाईटच आहे, यातच पैसे खाल्ले. अरे कामाची क्वालिटी बघा. 5 वर्ष झाले रोडचा दगड नाही हल्ला. चर्चा करा की. गटारावर तुम्ही बांधायचे पैसे काढत होता, आज भूमिगत गटर झाली. आज लहान मुलांना शाळेत अंगणवाडी शाळा नवीन आणली, तलाठी कार्यालय आणलं आहे. काल कॅबिनेट मिनिस्टरनी बघितला 20 लाख रुपये रस्त्याला दिले आणून. गावात सोलर लाईट लावल्या गेल्या वस्तीवर. बरं मुबलक फायदा तुम्हीच घेताय आणि वर गळा काढताय. 65 वर्ष असं झालं नाही. खरोखर आहे, तुमच्या काळात काही झालं नव्हतं. लोकांना कळलं विकास असा होतो, निधी असा येतो, निधी खर्च करावा लागतो, त्याला बुद्धी लागते.
उगाच सांगायचं त्या महिलाच्या खोट्या सही केल्या. दादा आजकाल डिजिटल चाललं आहे, सही नाही होत कारभार, बारक्या पोरात बंद करा. शेजारी 2 फटके वकील घेऊन फिरताय ना. दादा तुम्हाला सल्ला आहे, दूध भरलेल्या कुत्र्याला घेऊन वाघाची शिकारी होत नाही. त्याला वाघाचं काळजी लागतं. आणि गावचा विकास करायला फार मोठं काळजी लागते. जरा एवढंच जे बोलला काल, जरा जनतेला सांगितलं असतं, तुम्ही काय राजीनामा दिला तर सांगायचं जनतेला एकदा. काय तुमच्यावर अडचण आली ती हो राजीनामा द्यायची, ते नाही सांगायचं होय. इतिहासात नाही हो कुणाचा राजीनामा तर तुम्ही दिला पहिला तडकाफडकी आणि निघून गेलाय. कशासाठी म्हणे संस्थापक शिवाजीराव शिंदे म्हणून बोर्ड लावला आहे तुम्ही. नावमधलं जरा चुकीचं बदललं तुम्ही. ते शिवाजी रामचंद्र शिंदे होतं, तुम्ही खाजाबा शिंदे केले. आम्हाला पण कळले ते. पण असू द्या, गावच्या विकासाला आमच्या खांद्याला खांदा लावा. आमचं तुम्हाला आव्हान आहे, गावच्या विकासाच्या आड येऊ नका. गाव प्रगती चाललं आहे, ह्या मुलांच्या भविष्याकडे बघा. लहान मुलं, तुमचे मुलं नातवंड बाहेर शिकत आहेत. ही गरिबांची मुलं आहेत. त्यांना चांगलं शिक्षण मिळू द्या, चांगली लायब्ररी मिळू द्या, चांगल्या वस्तू मिळू द्या. ह्या गावात एक कुणीतरी कलेक्टर होऊ देत, तहसीलदार होऊ द्या, तिथं तुम्ही मदत करा. तुम्ही पुढं व्हा, आम्ही मागणं येतो. कुठलं राजकारण, काजूच खाल्ले, तांदूळ खाल्ले, लगेच 5-5 लाख रुपये मी लगा वर्गणी देतोय खेळायला. आणि गंमत म्हणजे ह्यानं काल त्या बाजारात सांगितलं 10-12 लाखाचा अपार झाला. हे स्टेटमेंट आहे उज्ज्वला पोपट शिंदेचं. 2,24,779 रुपयाची फक्त खरेदी झाली. स्टेटमेंट भारत सरकारच्या अकाउंटचं 15 दिवसाचं 10-12 लाख रुपये गावाला आलेत. बोलायचं फाटून तोंड, कागदं वाचायला शिक म्हणावं शांतपणे. आपले धंदे दुनियाभरचे असेच म्हणावं. आरोप करायचं, उठलं की सारखं रडायचं, मी याव केलं, मी त्याव केलं. उत्तर देत नाही याचा अर्थ असा नव्हे की आम्हाला बोलता येत नाही. पण कोणतरी थोर मोठ्याने सांगितलं आहे, आरोप काय आहेत त्यापेक्षा कोण करतं आहे ह्याला लय महत्त्व आहे. आणि तुझ्या आरोपाला उत्तर त्याला मला एवढा वेळ नाही आहे. मला जनतेच्या लहान मुलाकडे लक्ष द्यायचं आहे. एवढा बच्चा नाही तो फालतू वेळ घालव मला. ह्याच्या पुढं आरोप करताना बिनबुडाचे करू नका. आव्हान करतोय ज्येष्ठ नागरिकांना, ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा, गावच्या विकासाच्या आड येऊ नका. गावच्या विकासाला साथ द्या. उठलं सुटलं कुणाचे आरोप करून आपलं रडगाणं बंद करा. आणायचा निधी आणा, आणलेला निधी माघारी घालू नका. तुमची एवढं कर्तृत्व सांगायची वेळ आली. ज्या बाळासाहेब पाटलांनी ह्या गावावर प्रेम केलं, तुमच्या गुणामुळे त्यांना साधी विधानसभेला इथे मिटिंग नाही घेता आली. एवढं तुमचा गुणाचा हे झालेला आहे. त्यापेक्षा चांगल्या मार्गाने चाला. आम्ही तुमचं स्वागतच करतो. गावच्या विकासाला या, कधीही तुमचं स्वागत राहील. आडकाठी बंद करा. आणि महिलांवर खास करून बेछूट आरोप करू नका. त्या महिला आहेत, महिलांचा आदर करा शिका संविधानानुसार. सगळ्यांचं मी आलेल्या लोकांचा आभार मानतो आणि माझी केस करून जाहीर करतो. आता कुणाला काय तुमच्यावरती आरोप केले, तुम्ही कागदोपत्री दाखवून त्या आरोपांचं खंडन केले. आता पुन्हा एकदा ते तुमच्या विरोधात पत्रकार परिषद घेतील किंवा तुमच्या विरोधात काही बोलतील, मग तुम्हाला तुमचा इशारा काय असणार आहे? नाही, बोलायचं असेल तर कागदोपत्री बोलताना शासकीय पुरस्कृत कागदोपत्री घ्या, कागदाच्या तारखा घ्या आणि पॉईंट टू पॉईंट बोला ना. बेछूट नका बोलू, पॉईंट टू पॉईंट बोला. 10-12 लाख रुपयाचा अपार झाला, कागदावर दाखवा ना. निधी तर तेवढा आला आहे का ग्रामपंचायतला? मुलांनी सांगायचं इथं आईने पेमेंट करायची, मुलांनी तक्रार करायची. ही वयस्कर म्हातारी घरकुल झालं, घरकुल मंजूर करून देणं चूक आहे. आज ही विधवा पत्नी आहे शहीदाची, तिच्याही मागे तुम्ही तक्रारीचे अर्ज लावले. तुम्हाला उत्तर 100% तू पण कागदोपत्री द्या. बेछूट करणं का वेळ नाही आम्हाला एवढ्या फालतू गोष्टी बोलायला वेळ नाही आहे. हे काल तुम्ही महिलांसहित बोलला म्हणून आज बोलतो आहे. आणि तुम्हाला आता कसं माहीत आहे का, ते पावसाळ्यात की बेडकं बाहेर येतात ना. आता इलेक्शन आलं ना ग्रामपंचायतचं, म्हणूनच सुचलं आहे. 5 वर्ष असलं काही सुचत नाही. आज हे इलेक्शन हारले की घरी. बरं, ह्यांच्या नशिबात गुलाल कधीच नाही. आयुष्यभर यांच्या अंगात भांडाराच पडलेला आहे कुठंतरी. ह्यांनी काय करायचं आहे? मग असंच काय ते बोंबलायचं. ह्यांनी घरातून पडलेला कुणी हाक पण नाही मारत. ह्यांना माहीत आहे हे घरातून बाहेर पडले डायरेक्ट दुराण गाठतात. त्यांना माहीत आहे कोण चाला पण बोलवत नाही. आपलं गुणाचं जरा आरसा बघा, कळेल आपलं किती फार मोठं चरित्र चांगलं आहे.